हॅलो एव्हरीवन. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचे तिसरे प्रकरण आपण मागच्या भागात ऐकले. आता चौथे प्रकरण, प्राचीन काळचे मानसोपचार. वर्षानुवर्ष सर्वच खंडामधले सर्व प्रकारच्या हवामानात राहणारे आणि सर्व संस्कृतीमधले लोक हे मनोमन जाणून होते की आपल्यातच कुठेतरी अशी एक उपचार करणारी शक्ती लपलेली आहे जी आपल्याला शरीरातले दोष निवारण करून आपल्या शरीराला पूर्वीचीच क्षमता आणि आरोग्यपूर्ण क्रियाशीलता बहाल करू शकते. त्या मंडळींना हे माहीत होतं की काही विशिष्ट परिस्थितीत त्या विलक्षण शक्तीला जागृत करून माणसांची हालअपेष्टा आणि दुःखापासून सुटका करता येऊ शकते. बहुतेक देशांच्या इतिहासातून याला पुष्टी देणारे दाखले मिळतात. जगाच्या प्राचीन इतिहासात डोकावलं तर माणसावर गुप्तपणे चांगले अथवा वाईट परिणाम घडवणारे स्त्री पुरुष, धर्मोपदेशक आणि काही साधू वृत्तीची मंडळी होती असं आढळतं. आपल्याकडे असामान्य शक्ती आहे. अगदी आजारी माणसाला बरं करण्याची अद्भुत शक्ती थेट देवाने दिली असल्याचं ती मंडळी सांगत असत. जरी त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धती भिन्न असल्या तरी त्यामध्ये देवाची प्रार्थना, नैवेद्य अशा गोष्टी सर्वत्र आढळायच्या. काही विशिष्ट विधी असायचे ज्यामध्ये अंगावर हात ठेवून मंत्र पुटपुटणे आणि काही प्रतिमा, वर्तुळाकार बांगडीसारख्या वस्तू, गळ्यात घालायचे ताईत, गंडे दोरे वगैरेचा वापर होत असे. उदाहरणार्थ, अगदी पुरातन काळच्या धर्मामध्ये जे देवळांमध्ये धर्मगुरू असत ते रोग्यांना काही औषधं देत असत. तसंच ते रोग्यांना संमोहित करून झोपवत आणि मग आजारी माणसाला त्या संमोहित अवस्थेत देव येऊन भेटून आजार बरा करून जाईल असंही सांगितलं जाईल आणि मग खूप लोक आजारातून बरेही होत असत. ग्रीक देवता हेक्टी हिचे भक्त तर राळेमध्ये पाली, सरडे, धूप आणि कसला कसला रस टाकून ते सगळं चंद्रप्रकाशात एकत्र कुटत आणि नंतर हेक्टी देवतेची आराधना करून हे विचित्र पदार्थ टाकलेले द्रावणाचे घोट घेऊन झोपी जात. त्यांची देवतेवर टोकाची भक्ती असेल तर हेक्टी त्यांच्या स्वप्नात येई. आता हा सगळा प्रकार ऐकताना विचित्र आणि चमत्कारिक वाटला तरी त्यानंतर रोग्यांवर उपचार होत असत असंही सांगितलं जात. प्राचीन काळच्या लोकांनी सुप्त मनाच्या अफाट शक्तिसाठ्याचा उपचारांसाठी वापर करण्याचे अनेक मार्ग शोधले होते. जरी त्यांनी शोधलेल्या पद्धती काम करत आहेत हे त्यांना दिसत होतं तरी ते काम कसं आणि का घडतंय याची मात्र त्यांना उकल होत नव्हती. आता आपल्याला समजतंय की त्या काळी ते अत्यंत बलशाली अशा सूचना सुप्त मनाला देत होते. त्यावेळी ते करत असलेल्या पूजा, प्रार्थना, धूप जाळणं वगैरे लोकांच्या मनावर जबरदस्त परिणाम साधत होतं आणि त्याचबरोबर उपचार करणाऱ्याकडून मिळणाऱ्या आग्रही सूचनासुद्धा सुप्त मनावर परिणाम करून जात होत्या. पण उपचार करण्याचं खरं काम होत होतं ते मात्र रोग्याच्या स्वतःच्या सुप्त मनाकडूनच. वेगवेगळ्या सर्वच काळांमध्ये जिथे अधिकृत वैद्यकीय उपचारांना शरीर प्रतिसाद देत नसल्याने रोगी आशा सोडून देत, तेव्हा मात्र कुण्याही अनधिकृत उपचार करणाऱ्याला अफाट निकाल समोर मिळत होते. ते जरूर विचार करण्याजोगंच. जगभरच्या सर्व दूरच्या उपचार करणाऱ्या मंडळींना त्यांच्या उपचार पद्धतींना एवढं यश कसं आणि का मिळत असावं याचं उत्तर असं मांडता येईल की ते सर्व उपचार यशस्वी होत गेले कारण त्यावेळच्या आजारी माणसांनी उपचार करणाऱ्यांवर अक्षरशः डोळे मिटून पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे त्यांच्या सुप्त मनाच्या उपचार करण्याच्या शक्तीने त्यांच्या शरीरातल्या व्याधींवर काम करून शरीर व्याधीमुक्त केलं. उपचार करणारे वापरत असलेली पद्धती जितकी विलक्षण आणि चाकोरी बाहेरची असेल तेवढ्या आजारी मंडळींना त्याचं आकर्षण वाटून हे हटके उपचार म्हणजे नक्कीच त्यात फार मोठी ताकद असणार असं वाटून त्यांचा चटकन विश्वास बसायचा आणि मग त्यांचा तो दुणावलेला उत्साह त्यांना समोरून त्यांच्या मिळणाऱ्या सूचना त्यांच्या जागृत तसेच सुप्त मनाला स्वीकारायला भाग पाडायच्या आणि व्याधी बरी व्हायला फायदाच व्हायचा.
हा मुद्दा आपण पुढच्या प्रकरणात अधिक सविस्तर बघूच. सुप्त मनाच्या शक्तीविषयीचे बायबलमधले उल्लेख. तुम्ही प्रार्थना करताना पूर्ण श्रद्धेने जे काही मागताय ते आपल्याला मिळत आहे असा विश्वास ठेवून मागा, म्हणजे तुम्हाला ते नक्की मिळालेलं असेल. आता ह्या ओळींमधला काळ कसा वापरलाय ते बघा. यामध्ये मागताय आणि मिळत आहे हे वर्तमानात आहे, परंतु मिळालेलं असेल यात भविष्यकाळ दडलाय. म्हणजे या वाक्यातनं तो लेखक आपल्याला खूप साध्या शब्दामधून बरंच मोठं काही सांगून जातोय. आपण एखादी गोष्ट वर्तमानात मागत असताना विश्वास आणि श्रद्धा ठेवली की आपण ज्याची कामना करतोय ते आपल्याला आतापासूनच मिळू लागलंय, साध्य झालंय, तर मग ती इच्छा भविष्यात साकार होणं हे आपोआप घडतंच पुढे. या तंत्राचं यश यामध्ये दडलंय की आपण ज्याची इच्छा करतो ती कल्पना, तो विचार, त्याचं चित्र हे आपण आत्यंतिक विश्वासानं मनोमनी सत्यात उतरल्याचं मानलेलं असतं. आणि मग असं जे सुप्त मानसिक पातळीवर सत्य म्हणून मानलं जातं ते भौतिक स्वरूपात समोर दिसायला हवं हे ओघाने आलंच. आपल्याला हवी ती गोष्ट आपल्या सुप्त मनावर बिंबवण्यासाठी सर्जनशील विचाराची ताकद कशी वापरायची त्यासंबंधी अगदी मोजक्या शब्दात दिशा मांडायची झाली तर ती अशी मांडता येईल. तुमच्या विचार, कल्पना किंवा योजना या एका विशिष्ट प्रतलावर तुमच्या हाता इतक्या किंवा हृदया इतक्याच अस्तित्वात असणार. मग बायबलमध्ये दिलेल्या तंत्रानुसार जायचं तर त्यासंबंधी नकारात्मक म्हणून जे जे असू शकतं अशी स्थिती, परिस्थिती, गोष्ट तुम्ही मनातनं पूर्णपणे काढून टाकायची किंवा नाकारायची. तुम्ही असंच धरून चालायचं की तुम्ही सुप्त मनामध्ये असं एक बीज पेरत आहात की त्याला जर तुम्ही धक्का लागू न देता तिथेच ठेवलं तर ते खात्रीने रुजेल, अंकुरेल आणि त्याचा रोप बहरेल. जीजसने सांगितल्यानुसार मूलभूत अट एकच की नितांत श्रद्धा हवी. तुम्ही बायबलमध्ये वारंवार वाचाल की जशी तुमची श्रद्धा तसं तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुम्ही जेव्हा मातीमध्ये विशिष्ट रोपाच्या बिया पेरता तेव्हा तुमची साहजिकच अपेक्षा असते की त्या बियांपासून तेच रोप उगवेल म्हणून. बियांचं हेच नैसर्गिक तत्त्व असतं आणि शेतीचं ज्ञान व सजीवांच्या वाढीचे नियम बघता त्या बियांपासून त्याच प्रकारचं रोप उगवणार हे आपल्याला माहीत असतं. बायबलमध्ये जे श्रद्धेसंबंधी वर्णन आहे ते म्हणजे विचारांचा मार्ग, मनाची वृत्ती, एक आंतरिक खात्री असते की आपण जो विचार, जी कल्पना पूर्णपणे स्वीकारू तिला आपलं सुप्त मन मूर्त स्वरूप देईल आणि ती साकार होईल. श्रद्धा म्हणजे एक प्रकारे अशी गोष्ट जी आपल्याला तर्कबुद्धी आणि इंद्रियांना जाणवत नाही, पण तरीही आपण पूर्णपणे सत्य म्हणून मान्य करतो. ते म्हणजे आपल्या छोट्या तर्कानुसार चालणाऱ्या विश्लेषक जागृत मनाला बधीर करणं आणि आपल्या सुप्त मनाच्या आंतरिक शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून तिला कवटाळणं. बायबलच्या तंत्रानुसार उपचार करून बरं करण्यासंबंधीचं एक उदाहरण. जेव्हा जीजस घरात गेले त्यावेळी ते आंधळे त्यांच्याजवळ आले. जीजसने त्यांना विचारलं, मी हे करायला समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे का? होय प्रभू, आंधळ्यांनी उत्तर दिलं. मग जीजसने आंधळ्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, तुमच्या विश्वासाप्रमाणेच हो. आणि त्याच क्षणाला त्यांना दिसू लागलं. जीजसने त्यांना ताकद दिली, यासंबंधी कोणालाही काहीही सांगू नका, तुमच्या विश्वासाप्रमाणेच हो असं म्हणून जीजसने खरं तर त्या आंधळ्यांच्या सुप्त मनाच्या शक्तीचं सहकार्यच तर मागितलं होतं. त्यांची ती श्रद्धा हीच सर्वात मोठी अपेक्षा होती. त्यांची आंतरिक भावना होती, त्यांचा अंतर्मनाचा दृढ विश्वास होता की काहीतरी चमत्कार नक्की घडणार आणि त्यांची प्रार्थना पावणार म्हणून. आणि म्हणून तसं घडलं. आणि हा सार्वकालिक उपचार पद्धतीचा पाया आहे जो युगनयुग चालत आलेला आहे. यासंबंधी कोणाशीही बोलू नका हे सांगताना जीजसचा विचार असा असावा की ह्या उपचार पद्धतीचा कानोकानी उगाचच बोबाटा नको, कारण तसं केल्याने ज्यांचा या उपचार पद्धतीवर अजिबात विश्वास नाही अशा लोकांकडनं, ज्यांच्यावर उपचार झाला आहे अशा लोकांना त्रास होऊ शकतो किंवा छळ होऊ शकतो.
जीजसच्या हस्ते चमत्कार झाल्याची जागा त्यांच्या मनात भीती किंवा कुशंकाने घेऊ नये म्हणूनच जीजसने हे त्यांना सांगितलं असावं. अधिकारानं आणि सामर्थ्यानं त्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा केली आणि ते बाहेर आले. जेव्हा आजारी मंडळी जीजसकडे येत तेव्हा ती त्यांच्या मनातल्या श्रद्धेने आणि त्याचबरोबर जीजसच्या सुप्त मनाच्या उपचार शक्तीबद्दलच्या ज्ञानाने आणि विश्वासाने बरी होऊन जात. जीजस ज्या आज्ञा देई त्या सत्य ठरणार हे ते मनोमनी जाणून होते. उपचारासाठी मदत मागायला येणारी माणसं आणि जीजस स्वतःही एकच व्यक्तिनिष्ठ विश्वातली होती. जीजसच्या अंतर्ज्ञानानं किंवा शक्तीमुळे आणि सुप्त मनाच्या उपचार शक्तीबद्दलच्या खात्रीमुळे त्या रोग्यांच्या सुप्त मनातलं भय आणि आशंकेची नकारात्मकता नाश पावली आणि मनाच्या आतमध्ये घडलेल्या बदलामुळे आजारपणावर उपचार होत गेले. त्याची आज्ञा म्हणजे खरं तर रोग्यांच्या सुप्त मनाच्या शक्तीला केलेले आवाहन होते आणि जोडीला जीजसचं शहाणपण, जाणीव, भावनाही होत्या. तसंच तो आत्मविश्वासपूर्वक उच्चारत असलेल्या शब्दांमागे त्याची सुप्त मनाची शक्तीबद्दलची खात्रीही होती. जगभरच्या पवित्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी घडणारे चमत्कार. प्रत्येक खंडामधल्या प्रत्येक प्रदेशात अशी अनेक धार्मिक स्थळं आहेत जिथे आजारी पडणाऱ्या माणसांवर उपचार होत त्यांना रोगमुक्त केलं जातं. त्यातली काही ठिकाणं तर जगप्रसिद्धच आहेत. बाकींपैकी काही त्या स्थळाच्या आसपास राहणाऱ्यांनाच फक्त माहिती असतात. ती ठिकाणं नावलौकिक मिळालेली असोत अथवा फारशी कुणाला माहीत नसणारी अप्रसिद्ध असोत, मात्र त्या सर्व ठिकाणी एकाच कारणानं उपचार होत असतात आणि तेही सुप्त मनाच्या अद्भुत शक्तीमुळेच. मी जपानमधल्या अनेक अशा पवित्र ठिकाणी जाऊन आलोय. जगप्रसिद्ध अशा देईबत्सू ह्या पवित्र स्थळी एक महाकाय 42 फुटी उंच ब्रॉन्झ धातूचा पुतळा आहे. हाताची घडी घालून पद्मासनात ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाची ती मूर्ती. बुद्धाची मान किंचित कललेली आणि चेहऱ्यावर परमानंद जाणवत असल्याचं मंद स्मित. तिथे अनेक लहान थोर माणसं दर्शन घेऊन मूर्तीसमोर काही ना काही वाहत होती. पैसे, फळं, भात असं काहीही. मेणबत्त्या लावलेल्या होत्या. उदबत्त्यांचा सुगंध पसरला होता आणि लोक स्तोत्र आणि श्लोक म्हणत गाराणी मांडत होती. मी एका छोट्या मुलीची प्रार्थना ऐकत होतो. तिने वाकून दर्शन घेता घेता 2 संत्री वाहिली. ती आपला आवाज परत मिळवून दिल्याबद्दलचे बुद्धाचे आभार मानत होती. आपला हरवलेला आवाज त्या पवित्र स्थानाने तिला परत मिळवून दिला होता. आपण काही विशिष्ट नियम आणि जीवनशैली पाळली आणि मूर्तीसमोर काही नैवेद्य ठेवला तर आपला बुद्ध आपल्याला मदत करेल आणि आवाज परत मिळेल ही तिची श्रद्धा आणि अपेक्षा होती. त्याचा परिणाम म्हणजे तिचं मन चक्क श्रद्धा बसण्यात बदललं होतं आणि तिच्या त्या श्रद्धेला सुप्त मनाने प्रतिसाद दिला होता. कल्पनाशक्तीचं सामर्थ्य आणि अंधश्रद्धा कशी वर्णावी ह्याचं एक चमत्कारिक उदाहरण म्हणजे पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पार्थमध्ये राहणाऱ्या आणि टीबीने आजारी असणाऱ्या माझ्या एका नातेवाईकाचा किस्सा. त्याची फुफ्फुसं निकामी झाली होती. त्याच्या मुलानं ठरवलं की आपल्या वडिलांना ह्यातून बरं करायचं. तो एक दिवस आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला की मी एका भटक्या साधूला हल्लीच भेटलोय. त्याच्याकडे अद्भुत शक्ती आहे. तो साधू दरम्यानच्या काळात युरोपमधल्या एका उपचार केंद्रात बराच काळ राहून परतला होता. तिथे त्याला एक प्राचीन अंगठीच्या कोंदणात बसवलेला जीजसच्या देहाचा स्पर्श झालेल्या पवित्र क्रॉसचा एक छोटा तुकडा मिळाला होता. अनेक शतकं असंख्य लोकांचे आजार त्या पवित्र अंगठीच्या स्पर्शाने बरे झाले होते. ती माहिती कळल्यावर त्या मुलाने त्या साधूला आपल्या वडिलांच्या आजाराविषयी सांगून ती अंगठी घरी नेण्यासाठी देण्याची विनंती केली होती. साधूने मान्यही केलं होतं. त्या बदल्यात त्या मुलाने त्या साधूला $500 देऊ केले होते. जेव्हा त्या मुलाने आपल्या वडिलांना ती अंगठी दाखवली तेव्हा त्याच्या वडिलांनी ती अंगठी त्या मुलाच्या हातातून खेचूनच घेतली. त्यांनी ती अंगठी आपल्या छातीजवळ घट्ट धरून ठेवली, प्रार्थना केली
आणि ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा आजार बरा झाला होता. आजारासंदर्भातल्या नंतरच्या सर्व चाचण्यासुद्धा तसंच सांगत होत्या. अशा प्रकारे आजारातून बरं होणं कायमच घडत आलंय. सदर घटनेमध्ये सर्वात लक्षणीय बाब अशी की त्या मुलाने तो साधू भेटला वगैरे सांगितलेली गोष्ट सपशेल रचलेली होती. खरं पाहता त्याने रस्त्याच्या कडेला पडलेला एक साधारणसा झाडाचा लाकडाचा तुकडा उचलून तो सोनाऱ्याकडे जाऊन एका जुन्या डिझाईनच्या सोन्याच्या अंगठीत बसवून घेतला होता आणि नंतर ती सारी कथा रचून वडिलांना अंगठी दिली होती. तुम्ही जाणता की त्या रस्त्याच्या कडेच्या लाकडाच्या तुकड्यामुळे त्याचे वडील आजारातून बरे झाले नव्हते, तर त्यांच्या कल्पनाशक्तीने घेतलेली उत्तुंग भरारी आणि त्या दैवी स्पर्श लाभलेल्या तुकड्यामुळे आपण ह्यामुळेच नक्कीच बरे होणार असा मनात निर्माण झालेला प्रचंड विश्वास याची ती करामत होती. कल्पनेला श्रद्धेची जोड मिळाली होती, म्हणजेच व्यक्तिनिष्ठ भावना आणि दोन्हीच्या एकत्रीकरणातून सुप्त मनाच्या शक्तीमुळे आजारपण पळून गेलं होतं. त्या वडिलांना आपल्या मुलाने केलेली युक्ती शेवटपर्यंत कळू दिली नव्हती. जर चुकून कळली असती तर न जाणो त्यांना उलटून पुन्हा तोच आजार परत आला असता. परंतु त्याऐवजी त्यांना पुन्हा कधीही TB झालाच नाही. ते पूर्णपणे ठणठणीत बरे झाले आणि त्यानंतर 15 वर्षांनी वयाच्या 89व्या वर्षी दुसऱ्या कारणाचं निमित्त होऊन ते गेले. उपचारांचं वैश्विक तत्त्व ही तर जगभर सर्वज्ञात असणारी गोष्ट आहे की जगभरच्या सर्व उपचार केंद्रांमध्ये अतिशय विलक्षण स्वभाधर्माच्या उपचारांची आणि उपचार पद्धतींची नोंदणी केलेली कागदपत्रं जपलेली असतात आणि त्यातून एक उघड निघणारं अनुमान म्हणजे त्या सर्व केसेसमध्ये असा मूलगामी अवयव किंवा शरीर अंतर्गत प्रक्रिया असणार जी सर्व केसेसमध्ये समान असणार. आणि हो, असतेच एक समान गोष्ट, तो उपचार करून बरा करणारा अवयव असतो, ते म्हणजे तुमचं सुप्त मन. आणि ती उपचार प्रक्रिया असते श्रद्धा. या काही मूलभूत सत्यता विचारात घ्या. तुमच्याजवळ मानसिक कार्य करणाऱ्या 2 गोष्टी आहेत ज्यांना आपण नावं दिली आहेत, जागृत मन आणि सुप्त मन. तुमचं सुप्त मन हे कायमच कुठलीही सूचना मान्य करून स्वीकारण्यासाठी सज्ज असतं. तुमच्या सुप्त मनाचं तुमच्या शरीरातल्या सर्व स्थितींवर, शरीर अंतर्गत प्रक्रियांवर आणि संवेदनांवर नियंत्रण असतं. तुम्हाला हे ठाऊक असेल की संमोहनाच्या अंमलाखाली असणाऱ्या व्यक्तीला त्या संमोहित अवस्थेत सूचना देऊन तिच्या शरीरात अक्षरशः कुठलाही आजार आपण उत्पन्न करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या संमोहित असलेल्या व्यक्तीच्या अंगात उच्च ताप निर्माण करू शकतो किंवा सुप्त मनाला सूचना देऊन चेहरा लालेलाल करू शकतो किंवा तिला हुडहुडी भरवू शकतो. त्या व्यक्तीला तुम्ही जर सांगितलं की तिला पक्षाघात झालाय, ती चालू शकणार नाही, तर ती खरंच चालू शकत नाही. संमोहित व्यक्तीच्या नाकाखाली जर तुम्ही गार पाण्याचा कप धरला आणि तिला सांगितलं ह्यामध्ये मिरची पूड आहे, घे वास जोरात, तर ती व्यक्ती वेड्यासारखी शिंकत बसेल पुन्हा पुन्हा. ती कशामुळे शिंकत असेल असं तुम्हाला वाटतं? थंड पाण्यामुळे की तिच्या सुप्त मनाला दिलेल्या सूचनेमुळे? तुम्हाला कुणी सांगितलं की त्याला टिम्थी प्रकारच्या गवताची ॲलर्जी आहे म्हणून, आणि तो माणूस जर संमोहनाखालती असेल आणि अशा वेळी तुम्ही त्याच्या नाकासमोर रिकामा ग्लास धरून सांगितलं की ते टिम्थी गवत आहे म्हणून, तर तुझ्या शरीरात टिम्थी गवतामुळे होणारी ॲलर्जी उद्भवेल. म्हणजे उदाहरण आपल्याला सांगतं की तशा लक्षणांचं कारण हे मुळातच सुप्त मनात दडलंय आणि ती लक्षणं मिटवण्याचं कामसुद्धा सुप्त मनामध्येच होतं. वैद्यकीय शास्त्राच्या विविध शाखा जसे की कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, चीगॉंग आणि नॅचरोपॅथी या सर्व शाखा चांगल्या प्रकारे उपचार करून रोग्यांना बरं करतात. त्याचबरोबर जगातल्या अनेक धार्मिक श्रद्धांनुसार होत असणारे विविध विधी आणि समारंभसुद्धा आजारांना बरे करतात. आणि हे अगदी उघडच दिसतं
की अशा सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींमध्ये मुख्य भूमिका निभावतं ते रोग्याचं सुप्त मन आणि तेच सर्वात शक्तिशाली रोग बरं करणारं आहे. आपल्या बोटाला समजा कापलं तर ती जखम आपलं सुप्त मन कसं भरून काढतं ते आठवा. डॉक्टर त्याभोवती पट्टी बांधतात आणि म्हणतात हे नैसर्गिकरित्या भरून निघेल. पण त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या या शब्दाला निसर्ग म्हणजे सृष्टीच्या तत्वाचंच दुसरं नाव म्हणजे सुप्त मनाचं तत्व. सृष्टीचा पहिला नियम असतो तो स्वतःला वाचवणे आणि स्वतःला वाचवणे हे तर सुप्त मनाचं अगदी अग्रगण्य कर्तव्यच. आणि तुमची ही स्वतःला वाचवण्याची अंतःप्रेरणा ही तर स्वसंवादामधली सर्वात बलवान ताकदवान सूचना. भलतेच भिन्न सिद्धांत विभिन्न धार्मिक गटांकडून आणि प्रार्थनारूपी उपचार पद्धती अवलंबवणाऱ्या गटांकडून भिन्न तऱ्हेच्या उपचार पद्धती पुढे आणल्या जात आहेत. अशी खूप मंडळी आहेत जी सांगतात की त्यांच्या उपचार पद्धत वापरून चांगले रिझल्ट्स मिळतात. सबब त्यांची पद्धत बरोबरच, पण आपण याच प्रकरणात पाहिलंय की हे बरोबरच असतं असं म्हणता येत नाही. तुम्हाला माहीत आहे की उपचार पद्धतींमध्ये खूप प्रकार आहेत. पॅरिसमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या फ्रान्स अँटन मेस्मर ह्या ऑस्ट्रियन वैद्यानं असं शोधून काढलं की रोगी माणसाच्या शरीरावर लोहचुंबक बांधून त्या माणसाचा रोग चमत्कार झाल्यासारखा बरा करता येतो. याच प्रकारे काच आणि इतर धातू वापरूनही त्याने यशस्वी उपचार करून दाखवले. पुढे त्याने त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ आपले हात रोगी माणसाच्या शरीरावर फिरवून यशस्वी उपचार केले. त्याचं म्हणणं होतं की त्याच्या उपचार पद्धतीत महत्त्वाची बाब होती ती म्हणजे ॲनिमल मॅग्नेटिझम. त्याच्या सिद्धांतानुसार त्या प्रकारात उपचार करणाऱ्याच्या हातांमधून रोग्याच्या शरीरात एक गूढ चुंबकीय पदार्थ प्रक्षेपित होत असतो. मेस्मरने या पद्धतीने रोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला आपलं नाव दिलं मेस्मरिझम. आपण त्याला हिप्नोटिझम नावाने ओळखतो. मेस्मरचा द्वेष करणाऱ्या काही वैद्यांच्या मते त्याची उपचार पद्धत म्हणजे फक्त रोग्याला सूचना देणं इतकंच असतं बस. पण जेव्हा त्याने खोदून विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांना हे मान्य करावं लागलं की केवळ सूचना देऊन असे उपचार करून माणूस रोगमुक्त कसा होऊ शकतो हे त्यांना समजलेलं नाही. म्हणून सर्व प्रकारचे गट सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, ऑस्टिओपॅथ्स, किरोप्रॅक्टर्स, फिजिशियन्स आणि सर्व प्रकारचे धार्मिक गट हे सुप्त मनात असणाऱ्या वैश्विक शक्तीचा वापर करून उपचार करत असतात. प्रत्येक गट म्हणतो की रोगी बरा होतो तो त्याच्या सिद्धांतानुसार, पण सत्य फार वेगळंच आहे. सर्व प्रकारच्या उपचारांमध्ये एक विशिष्ट सकारात्मक मानसिक वृत्ती, एक अंतर्गत वृत्ती किंवा एक विचारधारा आहे आणि ती म्हणजे विश्वास, ती म्हणजे श्रद्धा. रोग बरा होण्याची क्रिया होते ती एका विश्वासू अपेक्षेने जी सुप्त मनाला एक शक्तिशाली सूचना रूपाने मिळते आणि त्यानुसार समर्थ उपचार केला जातो. जगात एकच बरं करणारी शक्ती आहे ती म्हणजे तुमचं सुप्त मन. तुम्ही कुठलाही सिद्धांत, विश्वास किंवा पद्धत निवडा, तुम्ही निशंक असा, कारण जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला परिणाम मिळतीलच. बरं होण्याची, रोगमुक्त होण्याची प्रक्रिया एकच असते आणि ती म्हणजे श्रद्धा. पॅरासेल्सचा दृष्टिकोन. प्रख्यात स्विस किमयागार आणि वैद्य फिलिप्स पॅरासेल्स हा त्याच्या काळातला एक महान उपचार करणारा म्हणून प्रसिद्ध होता. त्याने त्यावेळी सांगितलेलं आज शास्त्रीय सत्य म्हणून मान्यता मिळवून गेले. तो म्हणाला होता, ज्यावर तुमची श्रद्धा असते ती गोष्ट खरी असो वा खोटी तरीही त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या परिणामात फरक पडत नाही. म्हणजे असं की मी जर सेंट पीटरच्या पुतळ्यामध्ये श्रद्धा ठेवत असेन, जितकी मी खुद्द सेंट पीटरमध्ये ठेवली असती तरीही मला त्या श्रद्धेमुळे तितकाच फायदा झाला असता जितका खुद्द सेंट पीटर यांच्यावर श्रद्धा ठेवल्याने झाला असता. पण त्याला अंधश्रद्धा म्हणता येईल. श्रद्धेमुळे चमत्कार घडतात
मग ती श्रद्धा खरी असो वा खोटी, त्यामुळे सारखीच आश्चर्य अनुभवायला मिळतात. पॅरासेल्सच्या ह्या म्हणण्याला 16व्या शतकातल्या इटॅलियन तत्त्वज्ञ पिएऊ पॉम्पोनायझीने दुजोरा देत लिहिलं होतं, विश्वास आणि कल्पना यांच्या जोरावर जे परिणाम साधता येतात त्याचा आपण अगदी सहजच अंदाज बांधू शकतो. विशेषतः जेव्हा एखादा माणूस आणि त्याला प्रभावित करणारा यांच्यामध्ये या 2 गुणांचं आदानप्रदान होत असेल तेव्हा. काही पवित्र वस्तूंमुळे शरीरावर होणारा परिणाम हा मुख्यतः कल्पना आणि विश्वास यांच्यामुळेच होत असतो. वैदू मंडळी आणि तत्त्वज्ञ मंडळींना हे माहीत असतं की एखाद्या मृत संतांच्या हाडांच्या ठिकाणी दुसऱ्या भलत्या कुणा माणसाच्या सापळ्याची हाडं जरी ठेवली आणि एखादा रोगी ती हाडं खरोखरच त्या मृत संताच्या पवित्र देहाचा अवशेष मानत असेल तर त्यांचं दर्शन घेणाऱ्या त्या रोग्यावर त्याचा चांगलाच परिणाम होत असतो. विचार करा, यातून काय ध्वनित होतंय की तुमचा जर एखाद्या मृत संतांच्या हाडामधल्या शक्तीवर विश्वास असेल किंवा कुठल्या पवित्र पाण्यामधल्या गुणधर्मांवर विश्वास असेल किंवा माझ्या या ऑस्ट्रेलियन नातेवाईकांसारख्या एखाद्या लाकडाच्या तुकड्याच्या चमत्कारावर विश्वास असेल तरी तुम्हाला त्याच्या आजारावर हमखास उतारा मिळू शकतो, कारण त्यामधून तुमच्या सुप्त मनाला अतिशय शक्तिशाली सूचना मिळालेल्या असतात आणि शेवटी सुप्त मनच तर उपचार करत असतं. बर्नहाइमचे प्रयोग. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समधल्या नान्सी या ठिकाणी हिप्पाइट बर्नहाइम हा वैद्यकीय प्राध्यापक म्हणून काम करत होता. एखाद्या डॉक्टरच्या सूचनांचा रोग्याच्या सुप्त मनाच्या शक्तीमुळे रोग्यावर कसा परिणाम होतो हे विशद करून सांगणाऱ्यांमधला बर्नहाइम हा सुरुवातीच्या संशोधकांपैकी म्हणता येईल. बर्नहाइमने जिभेला पक्षाघात झालेल्या एका माणसाची गोष्ट सांगितली. त्यावर जे जे शक्य होते ते सर्व उपचार करून झाले होते, पण व्यर्थ. अचानक एक दिवस त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने जाहीर केलं की त्याला अशा एका नवीन उपकरणाची माहिती मिळाली आहे की जे त्या रोग्याच्या जिभेचा प्रश्न नक्कीच सोडवेल. त्यानंतर त्या डॉक्टरने एक पॉकेट थर्मोमीटर त्या रोग्याच्या तोंडात ठेवलं. रोग्याला अर्थातच वाटलं की हेच ते नवीन उपकरण ज्याने त्याची समस्या सुटणार आहे. काही क्षणानंतर तो रोगी आनंदाने चित्कारला की तो त्याची जीभ सहजपणे हलवू शकतोय म्हणून. बर्नहाइमने पुढे सांगितले, आमच्याकडच्या अनेक केसेसच्या बाबतीत असंच अनुभवायला मिळालंय. एकदा आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली जिची 4 आठवड्यांपासून वाचाच गेली होती. तिच्या समस्येचे निदान झाल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की कधीकधी वाचा जाणं ह्यावर विद्युत शक्तीचा तात्काळ परिणाम होतो, ज्याचा परिणाम कदाचित नुसत्या त्या सूचनेमुळेच व्हावा. मी लगोलग तसं विजेचं उपकरण आणण्यासाठी माणूस धाडला. नंतर मी त्या मुलीच्या घशावर हात ठेवून किंचित फिरवला आणि म्हटलं, आता तू मोठ्याने बोलू शकतेस. आणि क्षणार्धातच तिने आ, ब आणि मग मारिया म्हटलं आणि मग ती न अडखळता बोलत गेली. तिची वाचा गेल्याची समस्या सुटली होती. या ठिकाणी बर्नहाइम श्रद्धा ही शक्ती आणि रोग्याच्या त्या असणाऱ्या अपेक्षा ह्याचं बळ काय चमत्कार करू शकतं, सुप्त मनावर जोरदार सूचना कसा परिणाम साधतं ते दाखवून देतो. नुसती सूचना देऊन फोड आणणे. बर्नहाइमने सांगितलंय की एकदा त्याने एक साधा पोस्टाचा स्टॅम्प एका रोग्याच्या पाठीवर चिटकवून त्याला सांगितलं की ते फ्लाय प्लास्टर आहे म्हणून. जगभर अनेक डॉक्टरांचे प्रयोग आणि अनुभव वाचले तर सर्वत्र अशा प्रकारची प्रात्यक्षिकं झाल्याची माहिती मिळते. यावरून एक गोष्ट निसंदिग्धपणे मान्य करावी लागेल, ती म्हणजे आजारी लोकांना केवळ तोंडी सूचना देऊनही त्यांच्या शरीरात बदल घडवता येऊ शकतात. व्रण आणि जखमांची कारणे. बाह्य सूचना देऊनही शरीरावर व्रण, जखमा आणि अंतर्गत रक्तस्रावसुद्धा निर्माण करता येऊ शकतात. याचं प्रात्यक्षिक डॉक्टर एम. बुह्यू यांनी दिलं होतं. त्यांनी रोग्याला संमोहनाच्या प्रभावाखाली नेत
त्याला अशा प्रकारच्या सूचना दिल्या. या संमोहनातून तू बाहेर पडल्यावर संध्याकाळी बरोबर 4 वाजता माझ्या ऑफिसमध्ये येशील. इथल्या आम खुर्चीत छातीवर हाताची घडी ठेवून बसशील. त्यानंतर तुझ्या नाकातनं रक्त वाहू लागेल. त्या संध्याकाळी त्या तरुणाने तंतोतंत अगदी तसंच सगळं केलं. छातीवर हाताची घडी घालून तो बसला मात्र आणि त्याच्या डाव्या नाकपुडीतून रक्त यायला लागले. अशाच दुसऱ्या एका प्रात्यक्षिकावेळी डॉक्टर भुयूने रोगी संमोहनाखाली असताना त्याच्या दोन्ही हातांच्या मनगटांजवळ एका उपकरणाच्या बोथट टोकाने त्याचं नाव लिहिल्यासारखं केलं आणि त्याला सूचना दिली की आता 4 वाजता तू झोपी जाशील. मी जिथे तुझ्या हातावर कोरलंय तेथे तुझ्या हातातनं रक्त येईल आणि तुझं नाव रक्तात रंगलेलं दिसू लागेल. त्यानंतर सर्वांनी त्या रोग्यावर लक्ष ठेवलं. बरोबर 4 वाजता त्याला झोप आली. त्याच्या डाव्या हातावर त्याचं नाव लिहिलेलं ठळक दिसू लागलं आणि त्यावर बऱ्याच ठिकाणी रक्ताचे थेंब दिसत होते. त्यानंतर जरी हातावर लिहिलेली नावं मिटली तरी जवळपास 3 महिने अस्पष्ट दिसत राहिली होती. ही सर्व प्रात्यक्षिकं आणि उदाहरणं आपण याआधी बघितलेली 2 मूलभूत कल्पना किंवा मतांना दुजोरा देतात की मिळणाऱ्या सूचनांवर हुकूम वागण्यासाठी आपलं सुप्त मन तयार असणे आणि त्यानुसार वागताना आपल्या शरीराच्या स्थितीवर, कार्यांवर आणि संवेदनांवर सुप्त मनाची हुकूमत चालणे. आपण ह्या ज्या सगळ्या घटना पाहत आलो त्यांनी आपल्यासमोर बाह्य सूचनांमुळे शरीरात उद्भवणाऱ्या असाधारण परिस्थितींचं प्रसंगनाट्य उभं केलं. त्या घटना म्हणजे माणूस जसा हृदयात विचार करतो तसाच तो बनतो ह्या वाक्याचा धडधडीत पुरावाच होत्या. उपचार पद्धतीच्या मुद्द्यांची उजळणी. पहिला, आपण स्वतःला सतत बजावत राहायला हवं की आपली उपचार शक्ती ही आपल्याच सुप्त मनात आहे. दुसरा मुद्दा, श्रद्धा ही मातीत पुरलेल्या बीजासारखी असते हे माहीत असू द्या. जसे बीज तसंच त्याचं रोप उगवणार. आपल्या मनामध्ये बीज पेरा, त्याला अपेक्षाचं पाणी आणि खत द्या आणि बघा त्याचं प्रकटीकरण होईल. तिसरा, तुम्हाला पुस्तकासंबंधी सुचलेली कल्पना किंवा एखादा नवीन शोध किंवा सुचलेलं नाटक हे तुमच्या मनात खरंच तसं असतं म्हणून तुम्ही ते आता तुमच्याजवळ असल्याचा विश्वास बाळगू शकता. आपली कल्पना, प्लॅन किंवा नाटक किंवा एखादा शोध खरा असण्यावर विश्वास ठेवा आणि बघा ते प्रत्यक्षात अवतरेल. चौथा मुद्दा, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताना हे लक्षात ठेवा की विश्वातल्या पूर्णतत्वाविषयी, सौंदर्याविषयी आणि परिपूर्णतेविषयी तुमच्या मनी असलेले ज्ञान हे समोरच्या व्यक्तीच्या सुप्त मनातली नकारात्मकता बदलून खूप सुंदर, छान परिणाम साधू शकतात. 5. विविध पवित्र ठिकाणी घडणारे आश्चर्यकारक उपचार जे आपण ऐकतो ते माणसांची कल्पनाशक्ती आणि श्रद्धा यांनी रोग्याच्या सुप्त मनावर परिणाम केल्याने मिळणारे रिझल्ट्स असतात. 6. सर्व आजार आणि विकारांचा उगम मनामध्ये होतो. मनात कुठल्याही आजार विकाराविषयी आकार, कल्पना निर्माण झाल्याशिवाय शरीरावर त्याचं प्रकटीकरण होत नाही. 7. जवळपास कुठल्याही रोगाची, विकाराची लक्षणं ही आपल्या शरीरात संमोहनामधल्या सूचनांद्वारे उत्पन्न केली जाऊ शकतात. आपल्या विचारांची ताकद त्यातून दिसून येते. 8. जगात उपचार करण्याची एकच पद्धती आहे आणि ती म्हणजे श्रद्धा. आणि जगात एकच ताकदवान उपचार करण्याची शक्ती आहे आणि ते म्हणजे तुमचं सुप्त मन. 9. तुमच्या श्रद्धेचं स्थान खरं असो वा खोटं असो, तुम्हाला परिणाम मिळतातच. तुमच्या मनात उमटलेल्या विचारांवर तुमचं सुप्त मन कार्य करतं. श्रद्धा हा सुद्धा तुमच्या मनीचा एक विचारच आहे हे ध्यानात असू द्या आणि तेवढंच पुरेसं आहे. पुढच्या भागात आधुनिक काळातले मानसोपचार घेऊन मी तुमच्या पुढे येईन. धन्यवाद.